श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज मी आणली आहे आपल्या मुलांना संस्कार देणारी एक अशी संस्कार कथा. आपल्या मुलांना रोजच्या दिनचर्येतून संस्कार घडवणे गरजेचे आहे. तर पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आयुष्य जगत असताना आपल्याला शिक्षणासोबतच संस्काराची खूप गरज आहे. कारण संस्कारच नसतील तर जगातील रीती, रिवाज, नियम हे आपल्याला कळणार नाही. थोरा मोठ्यांसोबत कसे बोलायचे याचे महत्त्व आपल्याला कळणार नाही. ही आहे एक संस्कार कथा. आरवचा बदल बदल ही कथा आपल्याला आपल्या पाल्याबद्दल एक नवीन बदल घडवून आणणारी कथा आहे. एका छोट्याशा स्वच्छ आणि आनंदी गावात आरव नावाचा एक चिमुकला मुलगा आपल्या आईबाबांसोबत राहत होता. आरव हुशार होता, खेळात पटाईत होता, पण तो थोडासा हट्टी आणि उतावळाही होता. त्याला हवं ते लगेच हवं असायचं. मोठ्यांचं ऐकण्यापेक्षा त्याला स्वतःचं मन जास्त प्रिय वाटायचं. आरवची आई त्याला रोज प्रेमाने समजवायची. ती म्हणायची, "बाळा, माणूस मोठा होतो तो वयाने नाही, तर चांगल्या संस्कारांनी. सत्य, मेहनत आणि प्रेम हे 3 गुण जपलेस तर आयुष्य सुंदर होईल." आरव ते ऐकायचा, पण त्याच्या मनावर ते खोलवर बसायचं नाही. एके दिवशी गावात एक ज्ञानी साधू आले. सगळे त्यांना गुरुकाका म्हणत. गुरुकाका मुलांना गोष्टी सांगायचे आणि त्यातून चांगले संस्कार रुजवायचे. आरवही इतर मुलांसोबत त्यांच्याजवळ बसला. गुरुकाकांनी हसत विचारलं, "मुलांनो, आनंदी राहायचं असेल तर काय करायला हवं?" काही मुलांनी वेगवेगळी उत्तरं दिली. गुरुकाका शांतपणे म्हणाले, "सत्य बोला, मन लावून मेहनत करा आणि सगळ्यांशी प्रेमाने वागा. या 3 गोष्टी पाळल्या तर आयुष्य सुरळीत चालतं." आरवने हे ऐकलं, पण त्याला अजून त्याचा अर्थ उमगला नव्हता. आपली मुलंसुद्धा आपल्याला असेच करतात. आपण त्यांना छान सल्ले देण्याचे प्रयत्न केले तर ते टाळाटाळ करत असतात. तर पहा, काही दिवसांनी आरव खेळताना चुकून शेजाऱ्यांच्या अंगणातील फुलांची कुंडी फोडतो. तो घाबरतो. राग होईल या भीतीने तो घरी येईल. आईला खोटं सांगतो, पण आईला सत्य कळतं. ती त्याला ओरडत नाही, उलट प्रेमाने म्हणते, "बाळा, चूक झाली तरी चालेल, पण खोटं बोलल्याने मन अस्वस्थ होतं." आपणही आपल्या मुलांना न ओरडता छान आणि प्रेमाने सांगितले तर मुलं ऐकतात. पण काही मुलं शेवटी आरवसारखीच असतात. पण पहा, आरवला खूप वाईट वाटतं. तो धैर्य करून शेजाऱ्यांकडे जाऊन माफी मागतो, कारण आईने सांगितलेलं त्याला समजलेलं असतं. शेजारी हसून त्याला मिठी मारतात. त्या क्षणी आरवला जाणवतं की सत्य बोलण्याने भीती नाहीशी होते आणि मन हलकंही होतं. एखादी गोष्ट मनात ठेवली तर ती सतत आपल्याला बोचत राहते आणि त्यामुळे आपलं मन स्थिर राहत नाही. हेच या गोष्टीमागचं कारण आहे. त्यानंतर शाळेत चित्रकला स्पर्धा जाहीर होते. आरवला वाटतं की आपण हुशार आहोत. फार मेहनत न करता देखील यश मिळेल. त्यामुळे तो सराव करत नाही. स्पर्धेच्या दिवशी त्याचं चित्र साधंसं निघतं. तर त्याचा मित्र ओम रोज सराव केल्यामुळे सुंदर चित्र काढतो आणि बक्षीस जिंकतो. आरव उदास होतो. घरी आल्यावर बाबा त्याला समजवतात, "बाळा, मेहनत हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. मेहनतीशिवाय मिळालेलं यश टिकत नाही. त्यामुळे आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. आत्मविश्वास ठेवावा, पण अति आत्मविश्वास कामाचा नाही." मग त्या दिवसापासून आरव ठरवतो की काहीही काम असो ते मन लावून करायचं. काही दिवसांनी शाळेत एक नवीन मुलगी येते. तिचं नाव राधा असतं. ती गरीब असते. तिच्याकडे नीट दप्तर आणि साहित्यसुद्धा नसतं. काही मुलं तिची थट्टा करतात. आरव हे पाहतो
त्याला गुरुकाकांचे शब्द आठवतो. मोठ्यांचे शब्द कधी ना कधी आपल्याला आठवतात आणि त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न देखील करतो आणि तसेच आरवने आज केले होते. राधाच्या जवळ जाऊन तो बसतो. तिला बसायला जागा देतो आणि आपला डबा तिच्याशी वाटून घेतो. राधाच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. शिक्षिका हे पाहून आरवचं कौतुक करतात. त्या क्षणी आरवच्या मनात एक वेगळा आनंद निर्माण होतो. जे काही पैशांनी विकत घेता येत नाही, हे समाधान एकमेकांशी प्रेमाने राहण्याने होतो. त्या रात्री आरवला एक सुंदर स्वप्न पडतं. स्वप्नात त्याला आई बाबा आणि गुरुकाका दिसतात. ते सगळे म्हणतात, आरव, तू सत्य, मेहनत आणि प्रेम या मार्गावर चालतोयस, म्हणूनच तू खरा आनंद अनुभवतोस. आरव आनंदाने जागा होतो आणि ठामपणे ठरवतो की आयुष्यभर हे संस्कार जपायचे आहेत. कारण संस्कारांपेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट कोणतीच नाही. संस्कार जर असतील तर आपण जगसुद्धा जिंकू शकतो. हळूहळू आरवच्या वागण्यात मोठा बदल होतो. तो खोटं बोलत नाही. अभ्यासात आणि खेळात मन लावून मेहनत करतो आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागतो. गावातील लोक त्याचं उदाहरण देऊ लागतात. आई-बाबांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. आई-वडिलांना मुलांच्या संस्कारापेक्षा आणि शिक्षणापेक्षा आयुष्यात दुसरं काहीही नको असतं. कारण संस्काराने माणूस घडतो आणि शिक्षणाने प्रगती करतो. आरवला आता कळलेलं असतं की चांगले संस्कार म्हणजेच खऱ्या आनंदाचं रहस्य आहे. सत्य, मेहनत आणि प्रेम या 3 गोष्टींनी त्याचं आयुष्य सुंदर आणि सुरळीत झालेलं असतं. आपणही आपल्या मुलांना सत्य, मेहनत आणि प्रेम ही 3 मूल्ये जर अंगी रुजवली तर आपली मुलेसुद्धा आयुष्यात संस्कारी होतील आणि आयुष्यात प्रगती करू शकतील. या कथेतून आपल्याला असा बोध घ्यायला पाहिजे की सत्य बोलणे, मेहनत करणे आणि प्रेमाने वागणे हेच खरे संस्कार आहेत. हे गुण लहानपणीच अंगीकारले तर आयुष्य आनंदी आणि उज्ज्वल होते. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आकार द्यावा तशी मूर्ती घडते. या उक्तीप्रमाणे आपण आपल्या मुलांना घडवणे गरजेचे आहे. तर मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचा एक व्ह्यूज माझ्या चॅनलला यशापर्यंत घेऊन जाऊ शकतो. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.